मंडळी, मार्केटमध्ये सध्या ओल्या तुरीच्या शेंगा येतात. त्या गऱ्याची भाजी अशी करायची, खूपच छान लागते. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत ओल्या तुरीची रस्सा भाजी. तर ही भाजी खूपच छान लागते. या पद्धतीने करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत. त्यामध्ये गर काढायचा आहे. या प्रकारे पाहू शकता तुम्ही. अर्धा किलो इथे शेंगा आहे. 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये राहिल्यामुळे कलर थोडा शेंगांचा चेंज झालेला आहे, पण ही भाजी खूप मस्तच लागते. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यामध्ये 1 किंवा 2 बटाटे ॲड करायचे आहेत आणि 2 कांदे घ्यायचे आहेत बारीक कट करून, आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे. इथे कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे बारीक एकदम कट करून घेऊया. कांदा इथे मस्त कट करून झालेला आहे, एकदम बारीक. कांदा जास्त घ्यायचा म्हणजे ही ग्रेव्ही खूप छान होते. आता आपण टोमॅटो कट करून घेऊया. टोमॅटोमधील बिया काढून घेणार आहे आता मी. मंडळी, टोमॅटोच्या बिया आरोग्याला चांगल्या नसतात, म्हणून बिया आपण काढून टाकायच्या. त्याने 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून. चमचा तेल टाकूया. 2 चमचे घेतला तरी काही हरकत नाही, म्हणजे ग्रेव्ही खूप छान होते, म्हणजे ग्रेव्हीवर तरी येणार. आता आपण यामध्ये कट केलेला कांदा घालूया. 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेऊया. कढीपत्त्याची पानं घालूया तोडून. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. 2 ते 3 मिनिटं आलं लसूण पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं मस्त अशी आलं लसूण पेस्ट आपण परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण बारीक कट केलेला 1 टोमॅटो घालूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया. टोमॅटो इथे मस्त नरम झालेला आहे. आता इथे पाव चमचा हळद, 1 चमचा होममेड मसाला, लाल मिरची पावडर 1 चमचा ॲड करूया. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. मसाले करपू नयेत म्हणून 2 चमचे फक्त पाणी ॲड करूया. आता लो फ्लेमवर फक्त झाकण लावून 2 मिनिटे ठेवून देऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण जे तुरीची डाळ आहे, म्हणजे हे आहेत दाणे आहेत, तुरीच्या शेंगातील दाणे आहेत, आणि 1 बटाटा आहे कट केलेला, तो ॲड करूया. चवीनुसार मीठ घालूया. इथे मीठ मी कमीच घातलेलं आहे, कारण मालवणी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये मीठ आहेच. आता हे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, 2 ते 3 कप. आता आपण 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून दे, आणि वरती पाणी ठेवूया ताटावर, म्हणजे लवकर शिजतील. आता आपण ढवळून पाहूया 4 ते 5 मिनिटानंतर. अजून 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजत ठेवूया भाजी. परत एकदा आपण 3 ते 4 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे. शिजले की पाहूया आपण. छान अशी शिजलेली आहे. आता आपण ह्यामध्ये अर्धा कप मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. तुम्हाला ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता.
ही भाजी भाताबरोबर, भाकरी, चपाती बरोबर खूपच छान लागते. बरोबर वेगळी आमटी करायची काही गरज नाही, खूपच मस्त लागते. एकदा करून तर पहा. पण 2 मिनिटं लो फ्लेमवर हे शिजत ठेवूया, कारण कांदा खोबऱ्याचं वाटण ह्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. भाजी अगदी मस्त तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर घालूया. तर या प्रकारे भाजी तुम्ही करून पहा. आमटीची सुद्धा गरज नाही. भाताबरोबर खूपच मस्त लागते, भाकरी चपाती बरोबर. तुम्हाला जर यापेक्षा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. मंडळी, ही भाजी एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.